राज्यभरात खळबळ उडालेल्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले। गेल्या 2 आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची मुदत संपल्याने त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। त्यामुळे त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे। न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी अशोक खरातला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेलं। तिथे त्याची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली। गेल्या 14 दिवसांपासून विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करते। न्यायालयात हजर करण्यापूर्वीच्या शेवटच्या काही तासातही एसआयटीने खरातची कसून चौकशी केली। या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी रात्री उशिरा खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात यालाही ताब्यात घेऊन अटक केली। बापाच्या या काळ्या कारनाम्यात मुलाचा नेमका किती सहभाग आहे त्याचा तपास आता पोलीस करतायत। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी अशोक खरातचा मुक्काम कारागृहात जास्त काळ राहण्याची शक्यता कमी आहे। शिर्डी येथील फसवणुकीच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात अशोक खरात यांनी आणि त्याची पत्नी हे दोघेही आरोपी आहेत। या दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस त्याला उद्या पुन्हा अटक दाखवून न्यायालयासमोर हजर करणार आहेत। त्यामुळे उद्या पुन्हा त्याला पोलीस कोठडी मिळते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तसंच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही देखील या गुन्ह्यांमध्ये तितकीच सहभागी असल्याचं समोर आलंय। मात्र पोलिसांची कुणकुण लागताच ती फरार झाले। पोलीस पथकं तिचा शोध घेत आहेत। अशोक खरात हा स्वतःला आध्यात्मिक गुरु भासवून महिलांना देवाचा कोप होण्याची भीती घालत होता। या भीतीचा गैरफायदा घेऊन त्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले। एसआयटी कडून खरातच्या मालमत्तेची आणि त्याने जमवलेल्या संपत्तीची चौकशी सुरू आहे। आतापर्यंत अशोक खरातला 2 टप्प्यात पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। यातील 18 ते 24 मार्च या पहिल्या टप्प्यात त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली, तर 25 ते 29 मार्च या दुसऱ्या टप्प्यात एसआयटीने त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि खंडणीच्या प्रकरणांची सखोल चौकशी केली। या काळात पोलिसांनी खरातच्या आश्रमातून आणि निवासस्थानातून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केलेत। त्यामुळे अशोक खरात प्रकरणी अनेक मोठे मासे गळाला लागणार असल्याची शक्यता वर्तवली जाते।